हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आर्टिस्टिक नेहू। आज आपण असं काहीतरी आर्ट शिकणार आहोत ज्यामध्ये वेस्ट बॉटलपासून आपण एक सुंदरसं फ्लॉवर पॉट बनवू शकतो। त्यासाठी तुम्हाला कुठलीही अशी एक रिकामी बॉटल घ्यायची आहे जी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल। त्यावरती आपण आधी एक जेसोचं कोट अप्लाय करणार आहे। जेसो हा एक कलर असतो ज्यामध्ये ॲक्रेलिक कलर प्लस टेल्कम पावडर मिक्स केलेली असते, सो दॅट आपल्याला एक फाईन बेस मिळेल। काचावरून कधीही ॲक्रेलिक रंग जे असतात ते निसटतात किंवा आपण हात लावल्यानंतर ते बाहेर येतात, तर त्यापासून वाचवण्यासाठी आपण आधी एक जेसोचा कोट करतो। त्यानंतर मी या बॉटलला स्काय ब्लू कलर करणार आहे, म्हणून मी स्काय ब्लू कलर घेतला आहे ॲक्रेलिक। त्याला आपण स्पंज ब्रशच्या मदतीने असं फैलवणार आहोत। याने काय होतं, टेक्स्चर खूप छान येतं। या स्पंज ब्रशमुळे जे टेक्स्चर मिळतं त्यानंतर यापुढे करणारी जी आपली डिझाईन असेल ती आपल्याला करायला सोपी जाते। तर आता माझ्या मनात होतं की मी काहीतरी रिफ्रेशिंग डिझाईन करावं। त्यासाठी मी खाली ब्लू अँड व्हाईट कलर घेतला आहे ब्रश स्पंज ब्रशवरती। त्याला मी पसरवते आहे जेणेकरून ते समुद्राच्या वेव्स सारखं दिसेल। त्यानंतर आपण त्याला व्हाईट कलरने वेव्सचा आकार देणार आहोत। मला या बॉटलला एकदम रिफ्रेशिंग डिझाईन द्यायचं आहे, म्हणून मी खाली वेव्स ड्रॉ करते आहे। तर या वेव्स तुम्ही छोट्या ब्रशच्या मदतीने करू शकतात। असं नाही आहे की तुम्हाला सिमिलर वेव्स बनवायच्या आहेत और सिमेट्रिक बनवायच्या आहेत, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये त्या करू शकतात। वेव्स ड्रॉ करून झाल्यानंतर मी वरच्या भागामध्ये काही फ्रूट्स ड्रॉ करणार आहेत। त्यासाठी मी एक जेसोचा कोट अप्लाय करते आहे जेणेकरून माझे जे रंग असतील फ्रूट्समध्ये जे मी वापरेल ते उठून दिसतील व्हाईट कलरमुळे। बिकॉज जेव्हा बॅकग्राऊंडमध्ये आपण स्काय ब्लू कलर ठेवणार तर आपले जे रंग असतील नवीन फ्रूट्सचे ते थोडे दाबले जातील। त्यासाठी एक व्हाईट कलरने सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण फ्रूट्स ड्रॉ करणार आहेत। तर फ्रूट्समध्ये मी डिसाईड केलेलं आहे की आपण स्वीट लाईम आणि ऑरेंज ड्रॉ करूया। ऑरेंज फ्रूट बनवण्यासाठी मी ऑरेंज कलरने अशा पेटल्स क्रिएट करते आहे सो दॅट ते संत्र्यासारखे दिसतील। तर अशा आपल्याला बऱ्याच पेटल्स बनवाव्या लागणार आहेत जेणेकरून आपलं पूर्ण सर्कल होईल आणि आपलं पूर्ण सर्क्युलर ऑरेंज क्रिएट होईल। आपल्याला त्याचा असा लुक करायचा आहे जेणेकरून ते हाफ कट केलेलं ऑरेंज दिसेल। पेटल्स माझ्या झालेल्या आहेत सर्व बनवून। त्यानंतर आपल्याला एक आउटलाईन बनवायचं आहे ज्याला पण आपण सेम ऑरेंज कलर यूज करणार आहोत। त्यानंतर ऑरेंजच्या आतल्या भागाला आपल्याला एका येलो कलरने फिल करायचं आहे। येलो कलर डायरेक्ट नाही घ्यायचा आहे, आपल्याला पेस्टल येलो यूज करायचा आहे। अदरवाईज तुमच्याकडे जर पेस्टल येलो नसेल तर तुम्ही नॉर्मल येलो कलरमध्ये थोडा व्हाईट मिक्स करून त्याला यूज करू शकतात। ज्याप्रमाणे आपण ऑरेंज फ्रूट ड्रॉ केला आहे त्या सेम पद्धतीने आपल्याला स्वीट लाईम पण ड्रॉ करायचं आहे। त्यासाठी आपण ऑरेंजच्या जागेवरती येलो कलर यूज करणार आहोत आणि सेम पेटल्स आपण सर्क्युलर मॅनरमध्ये बनवणार आहोत। फ्रूट्स आपले झालेले ड्रॉ करून यानंतर टाईम आहे अजून काही एलिमेंट्स ॲड करायचा। त्यासाठी आपण काही पानं फुलं त्यामध्ये ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे आपली बॉटल पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे। पण त्या पेंटिंगला सील करण्यासाठी एक फायनल स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे, ती म्हणजे वॉर्निश अप्लाय करायचं आहे। ॲक्रेलिक कलरसाठी जे वॉर्निश यूज करतात ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। ते वॉर्निश तुम्ही थोडे ड्रॉप्स बॉटलवरती टाकायचे आहे आणि कुठल्याही ब्रशच्या मदतीने ते सर्व बॉटलवरती पसरवायचे आहेत। या वॉर्निशला वाळायला फार वेळ लागत नाही, एक 5 ते 10 मिनिटात तुमचं वॉर्निश वाळून मोकळं होईल। यामुळे तुमची जी बॉटल आहे ती वॉशेबल होऊन जाते। तुम्ही कधीही तिला स्वच्छ करण्यासाठी वॉश करू शकतात आणि कलर तुमचा निघणार नाही। तुम्हाला हे बॉटल पेंटिंग ट्युटोरियल आवडलं का? कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हे बॉटल पेंटिंग आयडिया आवडली असेल आणि तुम्हाला हे ट्युटोरियलचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल बटनवरती क्लिक करा। थँक्यू।